भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. भिवू नकोस, पुढे जा. संकटे दूर होतील. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमच्या नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलोय. आता निर्धास्त रहा. हम गए नहीं, अभी जिंदा है. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. स्वामींचा हा दैवी संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला असेल तर आत्ताच कमेंटमध्ये 456 हा अंक टाईप करा. चला तर मग पाहूयात आजचा स्वामी संदेश. येतील दुःख पाडायला मला, मी सावरून दाखवेन पुन्हा. येतील लोक पाय खेचायला माझे, मी उभा राहून दाखवेन पुन्हा. येईल परिस्थिती छळायला मला, मी लढवून दाखवेन पुन्हा. येतील प्रॉब्लेम्स माझे पेशन्स परखायला, मी निरखून दाखवेन पुन्हा. येईल डिप्रेशन माझे स्वप्न तोडायला, मी सगळं विसरून ती उंची गाठेन पुन्हा. येतील खूप लोक रडवायला मला, मी हसून दाखवेन पुन्हा. येईल वेळ थांबवायला मला, मी थोडी विश्रांती घेऊन मेहनत करीन पुन्हा. येईल वाईट काळ संपवायला मला, मी जगून दाखवेन पुन्हा. कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल, जीव तोडून काम कराल, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं सोडून नाही द्यायचं, कारण त्याच्या फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असेल. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमच्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही. जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील, धोका देतील, आपल्यासोबत वाईट वागतील, तेव्हा आपण स्वतःलाच कोसत बसू की नेहमी मीच का, माझ्यासोबतच असं का होतं नेहमी, मीच एवढा अनलकी कसा आहे. तर तसं काही नसतं. फक्त ती वेळ तशी असते. तेव्हा थोडा वेळ द्या स्वतःला सावरायला. कोणी कुठे पळून जात नसतात, सगळे असतात आपल्यासोबत. जास्त करून आई बाबा. एक वेळ येते जेव्हा आपल्याला नाही कळत की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, आपण हे का करतोय. पण तेव्हा ते काम करत राहा, कारण तेच तुम्हाला नवीन संधी देत राहतील. किंवा ते करताना तुम्ही काहीतरी नवीन शोध लावू शकता जे तुम्हाला आवडतं. कधी कधी वाटेल की सगळं सोडून कुठेतरी निघून जावं. वाईट विचार येतील डोक्यात की स्वतःला संपवावं, कोणाला तरी फसवावं, जसं लोकांनी आपल्याला फसवलं. पण ते फक्त त्या सिच्युएशनवरची तुमची रिॲक्शन असते. म्हणून इमोशन्सला कधी आपल्या विरुद्ध वागू देऊ नका. कितीही काही झालं तरी कारण तुम्ही असला तर सगळं आहे. सुरुवातीला हवी हवीशी वाटणारी माणसं नंतर तेच त्यांच्या तिरस्कार करायला लागतात. सगळं चालू असताना अचानक अशी काही वादळ येतात जे सगळं उद्ध्वस्त करून टाकतात. आयुष्याला उत्साहाने भरलेल्या स्वप्नात अचानक सगळं तुटल्यासारखं वाटतं. सगळ्यांसोबत हसत असताना काही दिवस असे येतात जेव्हा एकटं राहावंसं वाटतं, जिथे कोणी नसेल सोबत. प्रेमाच्या दुनियेत जगत असणारे लोक काही दिवसात प्रेमाचं नाव सुद्धा ऐकल्यावर रागावून जातात. आयुष्यात पुढे जात असताना अचानक आपल्याला आयुष्यात नक्की जे करायचं आहे ते सोडून आपण वेगळाच मार्ग निवडतो. नेहमी पॉझिटिव्ह विचार करणारे आपण अचानक सगळं जग निगेटिव्ह वाटायला लागतं. तुम्ही बोलाल, यार हा एवढा निगेटिव्ह कसा बोलायला लागला अचानक. तर कसं आहे ना, आपण कितीही पॉझिटिव्ह असलो तरी असे काही दिवस येतात आपल्या आयुष्यात जे आपल्याला निगेटिव्ह विचार करायला भाग पाडतात, जरी आपण खूप पॉझिटिव्ह असलो तरीही. पण ठीक आहे, त्या दिवसात आपल्याला वाटतं की आपले दुःख किंवा प्रॉब्लेम्स कोणासोबत तरी शेअर करावेत, कारण इमोशन्स जास्त वेळ साठवून नाही ठेवता येत, ते कधीतरी बाहेर पडतातच. असे काही दिवस जेव्हा आपण स्वतःवरच डाऊट घ्यायला लागतो, कारण ते आपल्या आयुष्याचा एक भागच आहेत रे, आणि ते सगळ्यांसोबत होत असतं अधूनमधून. म्हणून फक्त माझ्यासोबतच असं होतं का असा विचार करू नका. एक फेज असते त्याचा पण, आणि तुम्हाला त्यातून जावंच लागतं. त्याला काही ऑप्शन नसतो.
मग तुम्ही बोलाल यातून बाहेर कसं पडायचं, तर त्याला पण वेळ जाऊ द्यावा लागतो. असं काही लगेच होत नाही, कारण डिप्रेशनमध्ये जायला वेळ लागत नाही, पण त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. त्याचं हेच कारण आहे. आणि त्यासोबत तुमचं सराउंडिंग कसं आहे, तुमचा माइंडसेट कसा आहे, त्यावर पण खूप गोष्टी डिपेंडेंट असतात. तुम्ही किती लवकर बाहेर येता ते मी हे सांगितलं, कारण आपल्या सगळ्यांना लाईफमध्ये या फेजमधून जावं लागतं. मग भलेही तो फेज आत्ता नसेल, पण तो असतोच. ज्या दिवशी अशी फिलिंग येईल ना, किंवा तुमच्यासोबत कोणी नसेल, तुम्ही एकटे पडाल आणि हार मानाल, तो दिवस खूप कठीण असतो. कारण तेव्हा आपण पूर्णपणे हरलेले असतो. कसलीच उमेद राहत नाही. सगळ्या गोष्टी चुकीच्या होताना दिसत असतात. खूप डिप्रेशनमध्ये गेलेलो असतो, कुठूनच मार्ग दिसत नाही. काय करावं काही सुचत नाही. आता बस झालं, आता नाही होणार माझ्याकडून, मी हार मानली आहे. तो दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येणार आहे. तेव्हा काहीच नाही करायचं. सगळं सोडून एक शांत ठिकाणी बसायचं आणि कुठे चुकलो, काय चुकीच्या गोष्टी केल्या, इथेपर्यंत त्याचा विचार करायचा. त्यानंतर आपल्या आईवडिलांचा विचार करायचा की जर ही गोष्ट त्यांना समजली तर ते पूर्णपणे तुटून जातील आणि संपून जातील. नंतर तुमच्या स्वप्नांचा विचार करायचा की जर तुम्ही आज हार मानली तर ज्यासाठी एवढे त्याग केले, एवढी मेहनत घेतली, एवढ्या प्रॉब्लेम्सला फेस केलेत, त्याला काहीच अर्थ राहणार नाही. हार मानायला वेळ लागत नाही, पण त्यानंतरच्या गोष्टी वाईट घडणार आहेत ना, त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. आणि तुम्ही एवढे स्ट्रॉंग आहात म्हणून या स्टेजपर्यंत पोहोचले आहात. नाहीतर खूप जणांनी आधीच हार मानलेली आहे. एवढ्या प्रॉब्लेम्सला सामोरे गेलात, आता खूप जवळ आला आहात तुम्ही. एवढ्यासाठी हार मानणार आहात का तुम्ही? मला माहीत आहे तुम्ही हे पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्द सुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्हीच संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हरण्याची वाट बघत आहेत आणि तीच चुकी तुम्ही आज करणार होता. हे सगळे विचार डोक्यात आल्यावर सगळं विसरून परत त्याच मेहनतीने परत सुरुवात करायची. आणि तुम्हाला माहीत आहे, यश आणि अपयश यात फक्त तुमचे प्रयत्न हाच फक्त फरक असतो, बाकी काही नाही. ज्या दिवशी तुम्हाला जे पाहिजे ते मिळवाल ना, तो दिवस एवढा भारी असेल ना, ज्याचा तुम्ही विचार सुद्धा नाही करू शकत. आज तुम्हाला स्वामी सांगत आहेत, पुढील 10 मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत आणि त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकू शकतात. तुमच्या सर्व प्रार्थना आता चमत्कार होऊन पूर्ण होऊ शकतात. हे लक्षात ठेवा. तुम्हाला कोणतेही अडथळे आले तरी स्वामी तुमच्या पाठीशी आहेत, तुमची काळजी घेणार आहेत, तुम्हाला प्रत्येक संकटातून नक्कीच बाहेर काढणार आहेत. तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठराल. श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येत तेव्हा स्वामी महाराज काय करतात, तर आधी तुमचे ते भोग आहेत ना, ते तुमच्या मार्गातील नक्कीच दूर करतील आणि तुमच्या जीवनाचं सोनं करतील. पण सोनं होताना भट्टीतून भाजावं लागतं, हे तुम्ही नक्की विसरू नका. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील कितीही अडचणी, दुःख हे दूर होऊन आता तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख आणि शांती मिळणार आहे. तुम्हाला सर्व गोष्टींचे अनुभव येईल आणि तुम्हाला त्या सर्व कर्माचं तुमच्यात चांगलं फळ मिळणार आहे. म्हणून नक्की लक्षात ठेवा, हिशोब मात्र कर्माचा होतो. कर्म चांगलं करा, नक्कीच तुमच्या पदरी चांगलंच फळ पडणार आहे. हा संदेश जर तुम्ही उघडून बघत असाल तर नक्कीच शेवटपर्यंत बघा. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, यातना या वाऱ्यासारख्या दूर होऊन तुमच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण हे आयुष्यभर पेरले जाते. स्वामी समर्थ महाराजांचे असेच संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारे स्वामी समर्थ महाराजांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर मिळतील. तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामींची अशीच कृपादृष्टी अखंड राहील. स्वामी महाराज म्हणतात, अनुभवाने एक शिकवण दिली आहे,
कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल ही तुम्ही करू नका. काही जिंकणं बाकी आहे, काही हरणं बाकी आहे. अजूनही आयुष्याचं पूर्ण सार बाकी आहे. आपण चाललोय आपल्या देह पृथ्वीकडे. आपण पहिल्या पानावर आहोत. अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे. या पूर्ण विश्वाला सूर्यप्रकाश देणारा सूर्य सुद्धा कधी ना कधी ढगाने झाकळला जातो. त्याला सुद्धा ग्रहण लागतं. ज्याला आपण वाईट काळ म्हणतो तो प्रत्येकाच्या वाट्याला येतो. देव सुद्धा यामधून सुटले नाहीत. सांगण्याचा उद्देश लक्षात आला ना? आपल्याला पण अशा निराशाजनक काळातून जावं लागतं. तेव्हा नाराज व्हायचं नाही किंवा खचूनही जायचं नाही. पण काळ जाईल याची खात्री बाळगून सरकार जागी ठेवायची. बाकी आपला अनुभव, जिद्द, चिकाटी. थोडा उशीर झाला तरी चालेल, पण यश आपलं असणारच आहे. म्हणून जीवनात आयुष्य हे आनंदाने जगायचं असेल तर आहे त्या परिस्थितीत समाधान मानावं लागेल व पुन्हा यापेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे करता येतं. त्यासाठी सकारात्मक प्रयत्न करावे लागतात. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुखदुःखाची नाणी फेकतात. असतो ज्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो. पण दुःखाची नाणी हाती पडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणं असं म्हणतात. म्हणून गेलेल्या क्षणांसाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणांसाठी मनमोकळेपणाने हात पुढे करा. कदाचित आयुष्य मागच्यापेक्षाही काहीतरी चांगलं घडू शकतं. घरात दिवे असूनही निरंजनातून मिळणारा सात्विक प्रकाश हा आपल्याला अधिक प्रसन्न करणारा ठरतो. सहवासातील माणसांचे देखील तसेच असते. अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाहीत, पण लाखो पुस्तकं लिहायला मात्र खूप मोठा अनुभव लागतो. विचार करण्यासाठी बोलावं लागतं असं नाही, पण बोलण्यासाठी विचार करावाच लागतो हे लक्षात घेतलं पाहिजे. काम करण्यासाठी नाव लागतंच असं नाही, पण नाव कमावण्यासाठी मात्र तुम्हाला अफाट कष्ट करावे लागतात. विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला, आयुष्य बदलेल. आपल्या आयुष्यात कितीही संकट आली तरी शांत राहा, कारण संकटात जर स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरो बनतो. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल, स्वामी तर तुमच्यासोबत असतील. एकटे असाल तर सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आदरणीय स्थान द्या. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा असावी. समस्या कितीही मोठी असू द्या, प्रत्येक समस्येला उत्तर आहे ही समज घ्या, तरच हा विश्वास दृढ होईल. स्वामी महाराज आहेत. स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे. हा विश्वास दृढ करून बघा. आपल्याला आपल्या वर्तमानातील कर्मांवर लक्ष एकाग्र करायचं आहे आणि बिकट समस्या कशी सुटते हे आश्चर्याने बघायचे आहे. आपले कर्म प्रामाणिकपणे केले, आपले कष्ट, त्याचे पुण्य कधीच वाया जात नाही, कारण त्याचे फळ देणारे स्वतः स्वामी आहेत. आणि योग्य वेळी आपल्याला हक्काचे फळ आपणा स्वामी नक्की देतात. योग्य वेळ आली की तुम्हालाही तुमच्या सेवेचे फळ नक्की मिळणार. स्वामी म्हणतात, तू आमच्या मार्गाने जात आहेस, मग भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काळ कितीही वाईट असू द्या, ज्याच्या हृदयात श्री स्वामी समर्थ आहेत त्याचे कधीच वाईट होत नाही. माणसाने विचार करण्यात वेळ वाया घालवू नये, कारण विचारांनी माणूस हरतो आणि प्रयत्नांनी माणूस प्रगतीच्या पथावर पोहोचतो. तू तुझ्या पंखात कायम भरारी ठेव. काळ बदलेल, तुझाही एक दिवस नक्कीच. तू फक्त स्वतःवर व माझ्यावर विश्वास ठेव. तुला साथ देणारा मीच आहे. उद्याची काळजी करू नकोस. ज्या देवाने आजपर्यंत सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. विचारपूर्वक. स्वतःची सुखे दुसऱ्याच्या अधीन असतील तर ते सुख कधी मिळेल यात शंकाच राहील. त्यामुळे इतर कोणीतरी तुम्हाला सुखी करेल ही आशा ठेवून वेळ वाया घालवू नका. आयुष्यात भविष्याकडे
ठामपणे जायचं असेल तर गेलेली वेळ, गेलेला पैसा, हरलेले नातेसंबंध याचं दुःख करत बसणं पूर्णपणे सोडून द्यावं लागेल. त्या दुःखालाच कुरवाळत बसण्यात कधीच काही फायदा नाही. तुमच्यावर जे क्षण आलेले आहेत, तुमच्या बाबतीत भरपूर चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनाची दोरी, सर्व सूत्र स्वामींच्या हातात आहेत. त्यामुळे कोणी काहीही केले तरी काहीही होणार नाही. अरे, तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे, थोडा धीर दे. काही अंतरावर तुला स्वामी नामाचा किनारा मिळालेला आहे. तुझ्या अडचणींसमोर तुझी इच्छाशक्ती कमी पडू देऊ नकोस. तिला सांग, तुझ्यात धमक आहे अजून काहीतरी करून दाखवण्याची. शांतता हे बऱ्याच समस्यांवर औषध असतं. पण जेव्हा मानसन्मान आणि स्वाभिमानावर वाईट तोंड उघडतं, तेव्हा हे अत्यंत गरजेचं आहे. विचार कमी करा आणि निमित्त चांगलंच होईल याची लक्षणं ज्ञान देत असतं, साथ नाही. ज्या लोकांनी त्यांना दोष देऊ नका, स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा केल्या आहेत. नातं कोणतंही असू द्या, टिकवण्याचा प्रयत्न तेव्हाच करा जेव्हा समोरच्या व्यक्तीला सुद्धा त्या नात्याची तितकीच गरज असेल. स्वामी म्हणतात, स्वतःला माझ्याशी जोड, पण कधीच कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नकोस. प्रत्येकाची वेळ येते. कोणतंही नातं हे आपल्या स्वतःच्या इच्छेवर नाही जोडलं जात, तर ते आपल्याला कधी, कुठे आणि कोणाला भेटायचं हे फक्त स्वामी ठरवतात. वादळ होऊन आयुष्यात नवा आदर्श निर्माण कर. हरलेल्या मैदानात पुन्हा विजयाची सभा भर. श्री स्वामी समर्थ. तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. जीवनात कितीही संकट आलं, दुःख असेल तर निश्चिंत राहा. या घटना निमित्त करून स्वामी आपल्याला नक्कीच काहीतरी शिकवण देत आहेत आणि आपल्याला निष्ठा नावाचा गुण बलवान करत आहेत. हे समर्थन करायचे आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे समग्र करायचे आहे आणि त्या संकटांचा सामना करायचा आहे, त्यांना पराभूत करायचं आहे आणि स्वामींना अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करायची आहे. रस्ता चुकलो हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकीचा आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालणं हे नक्कीच चुकीचं असतं. स्वतःला धोका देऊ नका. विनाकारण काळजी करणे म्हणजे आपण कधीही न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे. आयुष्य खूप कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपे होणार नाही. म्हणून प्रयत्न करत राहा. चांगल्या संधीची वाट पाहत बसू नका, ती निर्माण करा. काहीही अशक्य नाही. जे मान करा, काहीही अशक्य नाही. जे गेले ते सोडून द्यायचे आहे, त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचे त्यावर विश्वास ठेवा. जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्याची साथ कधीच सोडत नाही. हे कायम लक्षात ठेवायचे आहे. अगदी तुझ्या मनासारखे एक काम कर. हा जो विश्वास ठेवलाय तो डगमगू देऊ नकोस. तुझी हीच खरी परीक्षा. विश्वास ठेवा. स्वामींची योजना सर्वोत्तम असते. कधी कधी प्रसंगी कठीण येतात, तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतात, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, तुझ्या वाटेचे सुख तुला नक्कीच मिळणार. ज्या ठिकाणी स्वामींची मनापासून भक्ती आणि सेवा केली जाते त्या ठिकाणी स्वामी जिंदा आहे या वाक्याची प्रचिती नक्की येते. महाराज कोणत्या रूपात नक्की येऊन जातात आणि देऊन जातात, फक्त आपल्याला त्यांना ओळखता आलं पाहिजे. वेळेला महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे वेळ देऊ नका. एकनिष्ठ राहा. स्वामींची सेवा करा. तुमची सगळी कामे होतील, कारण स्वामींच्या दरबारात निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. तुमचा वेळ मर्यादित आहे, त्यामुळे इतर लोक काय म्हणतात, काय करतात हे बघण्यात वेळ घालवू नका. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटत असेल तर तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे, म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो. फक्त एकदा हाक मार. कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग. माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे
त्याच्यापर्यंत नक्की पोहोचेल. जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल. ज्या दिवसाची वाट बघतोयस तोच दिवस आज उजाडला आहे. स्वामी महाराजांची प्रचंड शक्ती तुझं रक्षण करीत आहे. ज्याची तू आशा सोडली आहेस ते सुद्धा अचानक तुझ्या समोर येणार आहे. प्रत्येक क्षण कठीण आहे, आपल्याला तो अधिक मजबूत बनवतो. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. आपले स्वप्न साकार करण्याची क्षमता फक्त आपल्याच हातात आहे. आज नवीन सुरुवात करा. यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. अडचणींना सामोरे जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा. हीच तुमच्या यशाची किल्ली आहे. आणि नको जीवनाची वाटचाल म्हणजे सतत शिकण्याची प्रक्रिया आहे. तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. कितीही कठीण प्रसंग आले तरी तू हार मानू नकोस. प्रत्येक चढउतारातून आपण नवीन धडे घेतो आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करतो. आपले स्वप्न आणि आकांक्षा हेच आपल्या जीवनाचे खरे संचालक आहेत. त्यांच्या पाठीशी निष्ठेने चालत राहा आणि तुमचे जीवन सार्थकी लावा. जीवनातील प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याची संधी आहे. लेकरा, उत्सुकतेने प्रत्येक गोष्टी तुम्ही शिका आणि आपल्या ज्ञानाचा विस्तार करा. हे सर्व करत असताना स्वतःच्या आत्मसन्मानाला कधीही हरू देऊ नका. तुमचा आत्मसन्मान हाच तुमच्या यशाचा आधार आहे. होय बाळा, कितीही निराशा झाली, असफलता ही यशाची पहिली पायरी आहे. प्रत्येक सफलतेमधून शिकून तुमच्या यशाच्या मार्गाला अधिक सजगतेने पुढे चालू ठेवा. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. आत्मविश्वास हा यशाचा मूलमंत्र आहे. तुमच्या स्वतःवरील विश्वासाने तुम्हाला प्रत्येक अडचणींवर मात करण्याची शक्ती देतो. तो म्हणजे आत्मविश्वास. त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक राहा. जीवनात संघर्ष आहेत, खूप आहेत, परंतु त्यातून येणारी शिकवण ही आपल्याला अधिक मजबूत बनवते. त्यामुळे तुम्ही आज आयुष्यात आलेल्या कठीण संकटांना हरू नका, डगमगू नका. स्वप्न पहा. स्वप्न पाहणे महत्त्वाचे आहे, परंतु त्यांच्या इच्छा करणे अधिक महत्त्वाचे. जीवनात संघर्ष पण त्यातून शिकणे खूप महत्त्वाचे. आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर जग जिंकता येते, पण आपण आपल्या स्वप्नांना विश्वासाने पहिले पाहिजे. हा विश्वास आपल्या देवावर ठेवा. आपला देव आपला पाठीराखा आहे. तो कधीच आपल्याला एकटे सोडत नाही. संकटातूनच संधीचा जन्म होतो. आयुष्यातील प्रत्येक संकट हे एक नवीन शिकवण असते, जी आपल्याला आपल्या आयुष्यात अधिक मजबूत बनवत असते. जीवनातील चढाई शिखरावर पोहोचवते, पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असतं. थांबून पाहून जा आणि आयुष्य आनंदाने जगा. धैर्य ही एक सर्वात कठीण परिस्थितीत स्थिर राहण्याची कला आहे. धैर्याने वाट पाहणाऱ्यांना अखेर यशाची साथ मिळते. त्यामुळे कोणतीही गोष्ट लगेच प्राप्त तुम्हाला होणार नाही. विश्वास ठेवा, मन शांत ठेवा. नक्कीच स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. सहमत असाल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. आजचा दिवस ही नवीन सुरुवाती संधी आहे. गेल्या कालच्या चिंता सोडून द्या आणि नवीन उमेदीने पुढच्या पावलांकडे पहा. सर्व काही चांगलेच होणार आहे. पॉझिटिव्ह राहा. सकारात्मकता ही तुमच्या आत्म्याची भाषा आहे. ती बोलू द्या आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवा. अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थानक आहे. बाळा, त्याचा अंत नाही. प्रत्येक अपयशातून एक नवीन शिकवण घेऊन पुढे चला. आयुष्याची सर्वोत्तम गुरुकिल्ली म्हणजे तुमचे अनुभव. ते तुम्हाला अशी शिकवण देतील जी कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही. बाळा, स्वतःच्या मनाचे शिल्पकार बना. तुमच्या विचारांनी एक सुंदर जग निर्माण करा, जिथे तुम्हाला 24 तास राहायला आवडेल. जीवन ही एक कला आहे आणि प्रत्येक दिवस हा एक नवीन कॅनव्हास. तुमच्या रंगाने येथे सुंदर बनवा. ते सुंदर चित्र तुम्ही आयुष्यभर त्यानुसार जगा. आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणे. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे जाते. आणि जगामध्ये जर कोणी तुम्हाला भेटत नसेल, स्वतःचं मन सुद्धा शांत असेल, तेव्हा स्वामींशी तुम्ही संवाद साधा.
त्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. त्या परिस्थितीत आहेत त्या ठिकाणी तुम्ही 2 मिनिटे डोळे बंद करून फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जयघोष मनातल्या मनात करत राहा. नक्कीच तुम्हाला एनर्जेटिक ऊर्जा प्राप्त होईल आणि मानसिक समाधान, तुम्हाला आत्मिक सुख मिळेल. विश्वास असल्यास स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून या SC मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला एक लाईक करा. तुमचा एक लाईक मला अजून भरभरून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. आनंद हा आपल्या आतून येतो बाळा, बाहेरून नाही. तुमच्या मनाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा, ते तुम्हाला अजिंक्य बनवेल. जीवनाचे सौंदर्य त्याच्या विविधतेत आहे. प्रत्येक अनुभव चांगला किंवा वाईट तुमच्या जीवनाला समृद्ध करतो. हे आयुष्य खूप सुंदर आहे बाळा, त्याचा तू भरभरून आस्वाद घे आणि आनंदाने घे. आयुष्य जग, मी तुझ्या पाठीशी आहे. तू हार मानू नकोस, घाबरू नकोस. जी माणसं अशांत आहेत, सुख तिथे राहत नाही. बुद्धी कितीही चांगली असली तरी नशिबाशिवाय कर्म चांगले नसेल तर काहीही ठेवता येत नाही. बिरबल बुद्धिमान होता, पण तो राजा होऊ शकला नाही. परिणाम काय होतील याचा विचार नंतर करा, पण जिथे चुकीचं दिसतंय त्याला विरोध नक्कीच करायला शिका. आपण कोणतंही काम करायला लागलो तर ते जमतं किंवा जमत नाही. यश येतं किंवा अपयश येतं. स्पर्धा असते तेव्हा विजय की हार. विजयी खुश होतात तर हारले तर नाराज. खरं तर दोन्हीही प्रयत्न केलेले असतात. दोन्ही संघात गुणवत्ता असते, पण जो हरतो तो कुठेतरी कमी पडलेलाच असतो किंवा काहीतरी चूक घडलेली असते. अर्थात पराजय जरी झाला तरी प्रयत्न त्याने केलेले असतात. त्यामुळे पराजित झाल्याने नाराज न होता आपल्या त्रुटी शोधून त्या दुरुस्त करणे हे पुढील प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी महत्वाचे असते. एकदा अपयशी झालो म्हणजे संपलो असं नसतं, तर अजून थोड्या प्रयत्नांची गरज असते. प्रत्येकाला खोटं बोलणारे लोक गोड वाटतात आणि सत्य व स्पष्ट बोलणारे लोक गोड वाटतात, कारण हा निसर्गाचाच नियम आहे. गोड साखर व्याधी निर्माण करते, तर कडुनिंब औषध म्हणून वापरलं जातं. जीवनात प्रवास कधी सोपा नसतो, तो सोपा आपण करावा लागतो. कधी आयुष्यात अंदाजाने तर नजरअंदाजाने जिथे 2 घास प्रेमाने खाता येतील अशी पंगत आणि मन मोकळं करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली तर जगण्यातली रंगत वाढत असते. नामाने वासनेचे मोडले होते म्हणून देहाने कर्तव्य करावे, मनाने स्मरणात राहावे, नामात राहावे, यात खरे कल्याण आहे. श्री स्वामी समर्थ. सर्व करावे पण त्याने सुखी झाले म्हणून नव्हे, तर नामात राहण्याने खरा आनंद होईल. या आयुष्यात तुला पुढे जायचे आहे. तुला तुझ्या संसारात तो प्रत्येक आनंद प्राप्त करायचा आहे. तुला त्या नात्यांना योग्य वेळ द्यायचा आहे. तर मग मनात भीती बाळगू नकोस, मनात अनेक शंका घेऊ नकोस. मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे, तेव्हा कुठलीही घाबरण्याची गरज नाही. जर तू माझ्या प्रेमात, माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितोस तर आत्ताच तू माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होशील. बाळा, तुझी केलेली प्रार्थना ऐकली जात आहे. जर तू माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस तर आत्ताच होय स्वामी असे टाईप कर. कधी कधी तुमचे विचार इतके नकारात्मक होतात की तुम्ही देवाकडे वळत नाही, देवाकडे पूर्णपणे वळत नाही. मनातली भीती आणि शंका तुम्हाला माझ्यापर्यंत येऊ देत नाही. त्यासाठीच आज मी तुम्हाला या संदेशाच्या माध्यमातून ते महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करू इच्छितो की जेव्हा तुम्ही देवाचे नाम घेता, देवाकडे येता आणि देवाला प्रार्थना करता, ते सर्व काही ऐकले जाते. देव तुमची कुठलीही प्रार्थना वाया जाऊ देणार नाही. देवाने तुमच्यासाठी असे द्वार उघडण्याचे ठरवले आहे. जर तुम्ही तयार असाल, सज्ज असाल, तर या क्षणालाही मी ते द्वार उघडेन आणि तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद, चमत्कार हे फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी असतील. देव म्हणतात, मला माहीत आहे की तुला तुझ्या प्रियजनांची खूप काळजी वाटत आहे. पण बाळा, काळजीपासून मुक्त होण्यासाठी देवाचे स्मरण करा, देवाच्या नामात राहा, देवाला प्रार्थना करा. कारण प्रत्येक प्रार्थना ऐकल्या जात आहेत, प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर मिळत आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, समृद्धीचे आशीर्वाद, आरोग्याचे आशीर्वाद आणि तुमच्या जीवनातील ते सर्व काही
कर्ज फिटणारे आशीर्वादही माझ्याकडूनच तुम्हाला प्राप्त होतात. तेव्हा निश्चिंत राहून हा संदेश शेवटपर्यंत स्वीकार करा, कारण यातील आशीर्वाद हे तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहेत. तुमच्या कुटुंबावरील जे काही संकट आहे ते टळले गेले आहे. जर तुम्ही मागील काळात काही अनुभव केले असतील तर होय म्हणून टाईप करा. स्वामी माऊलींची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो. स्वामींचे अनेकदा असे अनुभव येतात ज्यामुळे लोक स्वतःला भाग्यशाली मानतात. होय, खरेच ज्यांनी स्वामींचे अनुभव येतात ते भाग्यशालीच म्हणावे. त्याचप्रमाणे तुम्हालाही अनुभव आले असतील. कित्येकदा तुमचे कार्य स्वामींनी पूर्ण केले असेल. कित्येकदा तुम्हाला संकटातून हात देऊन बाहेर काढले असेल. तर होय म्हणून स्वामींची मदत मला मिळाली आहे असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊलींच्या भक्तांनो, स्वामी माऊली कधी तुम्हाला एकटे पडू देत नाहीत. त्यांच्या दिशेने ते आशीर्वाद आणि त्यांच्या मनातील त्या नकारात्मक भावनेला निरंतर स्वामी आपल्या शक्तीने दूर ठेवतात आणि त्यांची प्रत्येक कार्ये मार्गी लावतात. कुठून ना कुठून तरी त्यांना मदतीचा हात प्राप्त करून देतात. त्यांचे कार्य सिद्ध होते, पूर्ण होते. याचे अनुभवही तुम्ही केले असतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा स्वतःसाठी निरंतर चांगली आशा कर. ते म्हणतात, बाळा आजपर्यंत तू चांगल्या केलेल्या कर्मांचे तुला फळ प्राप्त आहे आणि पुढेही तुला त्यात काही फळांची अपेक्षा आहे, तर ते देखील पूर्ण होईल. निराश होऊ नकोस. कधीही तू माझ्याकडे आलास तर निराशेपासून तुला दूर राहायचे आहे. मनात कुठलीही आशा ठेव, मी ती पूर्ण करीन. बाळा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या कल्याणासाठी प्रवाहित होत आहेत. स्वामी म्हणतात, तुमच्याजवळ तेच नाते ठेवण्यात येतात जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि तुमच्यासाठी खूप काही प्रेमळ आहे. तेच नाते तुम्हाला देण्यात येईल. देव म्हणतात, बाळा मी तुझी काळजी घेत आहे. तू माझा प्रिय बाळ आहेस. तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करणारा हा माझा संदेश तू ऐकला आहेस. आता चिंतामुक्त हो, काळजीमुक्त हो, कारण देवाचे आशीर्वाद हे तुम्हाला सुख समृद्धी आणि विपुलतेने परिपूर्ण करण्यासाठी आलेल्या आशीर्वादाच्या रूपात, या संदेशाच्या रूपात तुम्ही प्राप्त केला आहे. जो कोणी याचा मनापासून स्वीकार करेल त्याला त्वरित 24 तासांत खूप काही अनुभव येईल. स्वामी शक्ती अफाट आहे. स्वामींवर विश्वास ठेवा, दैवी ऊर्जेवर विश्वास ठेवा आणि ज्यांचा देवावर संपूर्ण विश्वास आहे त्यांनी माझ्या देवावर संपूर्ण विश्वास आहे, माझा देव महान आहे असे टाईप करायला विसरू नका. तुमच्या मनात स्वामींबद्दल सेवा आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.